मंडळी, तुम्हालाही प्रश्न पडतो का की मुलांसाठी पौष्टिक असा आज काय नाश्ता बनवावा? पोहे, उपमा, इडली, डोसा हे तर आपण नेहमीच बनवतो, पण त्यापेक्षाही वेगळा आणि पौष्टिक नाश्ता जर तुम्हाला बनवायचा असेल तर ही आजची रेसिपी तुमच्यासाठीच आहे. तर आज आपण बनवत आहोत आप्पे. मिश्र डाळी आणि तांदूळ वापरून आपण हे आप्पे बनवणार आहोत. त्यासाठी मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे, 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. तुम्हाला आणखी डाळी जर ॲड करायच्या असतील तर तुम्ही त्या करू शकता. हे सर्व एकत्र करून 4 ते 5 तासांसाठी धुवून भिजत घातलेलं आहे आणि भिजल्यानंतर 5 तासांनी आपण हे वाटून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी अशा ठीक प्रमाणामध्ये असली पाहिजे आणि ते आपण फर्मंट होण्यासाठी पुन्हा 4 ते 5 तासासाठी आपण झाकून एका बाजूला ठेवून देणार आहोत. उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे पीठ लगेचच फर्मंट होतं. आपण पाहू शकता पिठाला मस्त जाळी आलेली आहे आणि आपलं पीठ फुगून छान फर्मंट झालेलं आहे. तर आपल्याला एका वेळेला जेवढे आप्पे बनवायचे असतील तेवढंच पीठ आपण एका वेगळ्या बोलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण एक बारीक कांदा कट करून घातलेला आहे. तसंच आपण कढीपत्ता, हिरवी मिरची ही मिक्सरमध्ये वाटून घेतली आहे आणि ती देखील आपण त्या बॅटरमध्ये घालून घ्यायची आहे. चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत आणि व्यवस्थित बॅटर एकजीव करून आपण ते आप्पे बनवण्यासाठी पीठ तयार करणार आहोत. त्यामध्ये आपण शेवटी थोडीशी कोथिंबीर देखील घालणार आहोत आणि आणखी चव वाढवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये जिरेपूड घालणार आहोत. तर आपले इथे आप्पे पात्र गॅसवर तापण्यासाठी ठेवलेलं होतं, ते तेलाने ग्रीस करून आपण घ्यायचं आहे आणि एकानंतर एक असे आपण आप्पे त्या आप्पे पात्रामध्ये आपण घालायचे आहेत. तर इथे पाहू शकता आपलं पीठ एकदम रेडी झालेलं आहे आणि लगेचच आपण चमच्याच्या साहाय्याने प्रत्येक वाटीमध्ये आप्पे बनवण्यासाठी पीठ घालणार आहोत. पूर्ण आप्पे पात्र पिठाने भरून घेतल्यानंतर आपण ते झाकण ठेवून 5 मिनटं शिजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण पुन्हा झाकण काढून त्यावर थोडं थोडं तेल घालायचं आहे. तुम्ही तेलाऐवजी तूप घालू शकता किंवा बटर देखील घालू शकता. मुलांना जे आवडेल त्यांच्या इच्छेप्रमाणे किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काहीही इथे वापरू शकता. आणि बऱ्याच ठिकाणी ह्यावर चीज देखील घातलं जातं. मुलांना चीजचं अट्रॅक्शन असतं त्यामुळे तुम्ही ह्यावर चीज देखील घालू शकता. त्यामुळे काय होतं, आप्प्यांची चव फारच अप्रतिम अशी लागते आणि मुलं देखील ते आवडीनेच खातात. तर इथे आपण पाहू शकता आप्पे एका साईडनी व्यवस्थित छान असे सोनेरी रंगावर आपले तेलावर भाजून किंवा शिजूनही म्हणू शकता तुम्ही तयार झालेले आहेत. ते आपण एकानंतर एक असे पलटून घ्यायचे आहेत आणि पुन्हा वरच्या बाजूने आपण तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि इथे मस्तपैकी आपले गोल्डन कलरचे आप्पे तयार झालेले आहेत. ह्यामध्ये तुम्ही आणखी काही भाज्या देखील ॲड करू शकता, जसं गाजर आहे, बीट आहे, पण मी इथे फक्त कांदा, मिरची आणि कोथिंबीरच ॲड केली आहे. आपली शेंगदाण्याची चटणी, त्यामध्ये दही घालून आप्पे आणि आपली चटणी तयार आहे.